तुला शिकवीन चांगला असता या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते. आता चारुहास पण भुवनेश्वरीशी बोलू लागत असतात. चारुहास म्हणता भुवनेश्वरीला, तर जे काही हवं असेल ते मी द्यायला तयार आहे, संपत्ती पैसा अडका, तर जे काही हवं असेल ते तू घे आणि प्लीज तू अक्षराला घरी घेऊन ये, त्यांचा संसार तू मोडू नको. भुवनेश्वरी म्हणते ते सगळं आमच्याकडे आहे, ते आम्हाला काही पण एक नकोय. मग चारुहास म्हणता काय पाहिजे तुला, फक्त बोलतं तू. लगेच भुवनेश्वरी म्हणते तुम्ही हवंय आम्हाला, तुम्ही आमच्याशी लग्न करा. चारुहास म्हणतं ते काही एक होऊ शकणार नाही, आल्या आयुष्यात ते होणार नाही, त्याचा तो अजिबातच विचार करू नको. लगेच भुवनेश्वरी पण म्हणते मग आल्या आयुष्यामध्ये तुम्हाला ना तुमची सुनबाई या घरात आलेली बघायला मिळणार नाही. जर का तुम्हाला तुमच्या मुलाचा संसार वाचवायचा असेल ना तर आमच्याशी लग्न करावं लागेल. ते चारुहास पण मधू लागत असता, तू एकदम नीच आहे, तुझ्यासाठी बाई मी आल्या आयुष्यामध्ये कधीच पाहिली नाही. माझी चारुलता कुठे होती, तू कुठे बरं. तेच भुवनेश्वरी पण बोलते बस बस झाला, आता तुमचं तेच नेहमीचं बंद करा. आता जर का तुम्हाला तुमची सुनबाई या घरामध्ये हवी असेल तर तुम्हाला आमच्याशी लग्न करावं लागेल. आणि असं म्हणूनच भुवनेश्वरी ते डिवोर्स पेपर चारुहासांना दाखवू लागत असते. चारुहासांना हे बघून ते एकदम शॉक लागतो, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते बोलतात आता हा काय परत तू नवीन कारस्थान केलंय बरं भुवनेश्वरी, हे डिवोर्स पेपर का बरं बनवले बरं, तू त्यांचा डिवोर्स घेणार आहे का. लगेच भुवनेश्वरी बोलते हो बरोबर ऐकलं तुम्ही, मी आता त्यांचा डिवोर्स घेणार आहे. चारुहासांना एकदम धक्का लागतो. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता अक्षराला पण खूप वाईट वाटलेलं राहतं डिवोर्स पेपरचं. आता अक्षरा म्हणते मला काही करून अधिपतीला भेटलं पाहिजे, अधिपतींशी बोललं पाहिजे, मला फोन द्या बरं, अधिपतींना मला फोन लावायचा आहे. तर घरात तिला कोणी फोन द्यायला तयार नसतं. लगेच हिरा पण मुद्दामच आगीत तेल लोटून म्हणू लागत असते की तुला अजिबातच आम्ही कोणी फोन देणार नाही. जिजू कसे वागता बरं मी पाहिलं, आणि त्या अधिपती कसे वागतात, तुला त्या घरामध्ये जायची अजिबातच गरज नाहीये. तेच अक्षर आपण म्हणू लागत असते तुला या सगळ्यामध्ये पडायची अजिबातच गरज नाहीये, मी बोलते ना मला त्यांना फोन करायचा, मला प्लीज फोन दे तू. लगेच ती पण म्हणते मी तुला काही एक फोन देणार नाही. आता अक्षरा प्रचंड रडू लागत असते. आता अधिपती पण अक्षराला घ्यायला तिच्या घरी जाणारच राहतो. तेवढ्यात भुवनेश्वरी त्याला थांबवून म्हणते थांबा अधिपती 2 मिनिटं, मला तुम्हाला काहीतरी एक दाखवायचंय. लगेच भुवनेश्वरी ते डिवोर्स पेपर मुद्दामच अधिपतीला दाखवत म्हणते अधिपती हे पाहिलं ना तुम्ही, त्या कशा वागतात, त्यांनी तुम्हाला डिवोर्सची नोटीस पाठवली. अधिपतीला ऐकून तो शॉक लागतो. अधिपती म्हणतो बरं ठीक आहे, त्यांना डिवोर्स पाहिजे असेल ना आता त्यांना डिवोर्स देऊनच टाकू, ते खूप चुकीचं वागताय, ते तुमच्या बरोबर कसे वागता बरं. आता मी सगळा राग रुसवा सोडून त्यांना घरी आणायला परत निघालो होतो, पण ते खूप विचित्र वागता, खूप चुकीचं वागता. त्यांना इच्छा असेल ना डिवोर्सची तर त्यांना डिवोर्स देऊनच टाकू, एकदाचं जे काही एक नातं आहे ना ते नातं संपवूनच टाकू. ते पण या घरामध्ये यायला काही एक तयार नाही, त्या अशा वागता किती दिवसभर त्यांच्या पण हातापाया पडायच्या बरं. आईसाहेब आता तुम्ही जे म्हणता ना तसंच आम्ही करू, त्यांना डिवोर्स देऊनच टाकू. आता भुवनेश्वरी पण प्रचंड खुश झालेली राहते. आता अधिपती समोर त्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा आल्यावरती अधिपती पुढे काय करेल आणि अक्षरा अधिपतीशी बोलल्यावरती मालिकेत नेमकं काय ट्विस्ट होतं, कारण की ते दोघं समोरासमोर आल्यावरती खूप मोठा गैरसमज दूर होणार राहतो. तर तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच मालिकेचे अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.